देखो तो आप, व्हाइट ही आ रहा है पूरा, कैसे दिखेगा? शीघ्र भू हालचाली किंवा फास्ट अर्थ मुव्हमेंट्स आपलं काल चालू होतं. त्याच्यामध्ये आपण काल अर्थक्वेक म्हणजे भूकंप हा टॉपिक बघितला होता. शीघ्र भू हालचाली म्हणजेच फास्ट अर्थ मुवमेंट्स किंवा रॅपिड अर्थ मुवमेंट्स. मग त्याच्यामध्ये 3 प्रकार येतात. एक असतो भूकंप म्हणजेच अर्थक्वेक जो आपण काल बघितला. एक असतो ज्वालामुखी म्हणजेच वोल्कॅनो जो आज आपण बघणार, आणि एक असतो सुनामी. सुनामी हे भूकंपासारखंच आहे, फक्त समुद्रात तयार होणारा भूकंप, त्याला सुनामी बोलतात. जे भूकंप जमिनीवर तयार होतात त्याला, किंवा ज्या अर्थ मुव्हमेंट्स जमिनीवर तयार होतात त्याला भूकंप असं म्हणतात, आणि ज्या पाण्यामध्ये तयार होतात समुद्रात तयार होतात त्यांना सुनामी असं म्हणतात. सेमच आहे. आणि एक आहे ज्वालामुखी. हे सगळे आहेत शीघ्र भू हालचाली किंवा रॅपिड किंवा फास्ट अर्थ मुव्हमेंट्स. मग आज आपण ज्वालामुखी म्हणजे काय? पृथ्वीचं जे दुर्बलावरण आहे किंवा एस्टेनोस्फियर, त्यालाच बोलतात दुर्बलावरण. एस्टेनोस्फियर किंवा दुर्बलावरून जो मॅग्मा बाहेर येतो. मॅग्मा म्हणजेच काय? वितळलेले पदार्थ किंवा मोल्टन मटेरियल किंवा असे काही पदार्थ असतात की जे पृथ्वीच्या आतमध्ये वितळलेल्या भागात असतात, त्यालाच बोलतात मॅग्मा. कोणाला काही प्रश्न आहे का? कोणाला काही प्रश्न आहे का? ओके, सो हे असतं एस्टेनोस्फियर किंवा वितळलेल्या पदार्थांचं एक आवरण असतं, त्याला बोलतात दुर्बलावरण, जिथून तुमचा मॅग्मा किंवा लावा बाहेर येतो, जमिनीच्या बाहेर येतो, त्यालाच बोलतात ज्वालामुखी. मग ज्वालामुखीमध्ये काय काय असतं किंवा कोणकोणते पदार्थ असतात, कंटेंट काय काय असतो किंवा कोणकोणते पदार्थ असतात की जे ज्वालामुखीमधून बाहेर येतात? मग ते असतात गॅसेस, जसं की हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड, हिलियम, एक्सेट्रा एक्सेट्रा इत्यादी सर्व गॅसेस तुमचे मॅग्मा किंवा वोल्कॅनो ज्यावेळेस होतो, ज्वालामुखी होतो, त्यामधून बाहेर येतात. एक असतं वॉटर वेपर. वॉटर वेपर म्हणजेच वाफ, पाण्याची वाफ. वॉटर वेपर सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडते. सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडणारा कोणता पदार्थ असेल तर तो आहे वॉटर वेपर. त्यानंतर मग इतर गॅसेस, त्याच्यानंतर राख, दगड, धूळ इत्यादी पदार्थ ज्वालामुखीमधून बाहेर पडतात. हे लिहून घ्या. ज्वालामुखीमधील ह्याच्यावर प्रश्न विचारला होता, ज्वालामुखीमधून सर्वात पहिले काय बाहेर पडतं? तर ते आहे वॉटर वेपर किंवा पाण्याची वाफ सर्वात पहिले बाहेर पडतं. आणि त्यानंतर मग इतर गॅसेस, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, ऑक्सिजन इत्यादी हे सर्व गॅसेस, राख, दगड, धूळ हे सर्व बाहेर येतं. हे लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण ज्वालामुखीचे टाइप्स कोणते कोणते आहेत ते बघूया. ओके, आता आपण त्याचे टाइप्स बघूया. ज्वालामुखीचे प्रकार.
कोणते कोणते आहेत? आज आपण ज्वालामुखी आणि वारे हा टॉपिक घेणार तो, बट मला असं वाटतंय की ज्वालामुखीला थोडा वेळ लागेल. सो बघूया आपण आपला वारे हा टॉपिक होतोय का, नाहीतर उद्याच्या लेक्चर मध्ये घेऊया. कारण ज्वालामुखी जर तुम्ही करत असाल त्याच्याच संबंधित एक नेक्स्ट टॉपिक त्याच्याशी रिलेटेड येतो, तो म्हणजे खडकांचे प्रकार किंवा रॉक्स, टाइप्स ऑफ रॉक्स किंवा खडकांचे प्रकार. मग ते अग्निजन्य खडक वगैरे एक्सेट्रा, तर ते ज्वालामुखीशी संबंधितच आहेत. त्याच्यामुळे आधी आपण ज्वालामुखी तो टॉपिक कम्प्लीट करू, त्याच्यानंतर रॉक्स, टाइप्स ऑफ रॉक्स किंवा दगडांचे प्रकार, खडकांचे प्रकार तो बघूया आणि त्याच्यानंतर आपण वारे हा टॉपिक बघूया. मग ज्वालामुखी दोन प्रकारचे असतात. एक असतात केंद्रीय ज्वालामुखी आणि एक असते भेगीय. केंद्रीय ज्वालामुखी आणि भेगीय ज्वालामुखी. केंद्रीय ज्वालामुखी म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, म्हणजेच काय, इथे हा समजा तुमचा आहे एस्थेनोस्फियर किंवा इथून तुमचा मॅग्मा बाहेर पडेल. मग हा मॅग्मा जो बाहेर पडतो तो ज्या वेळेस एका सरळ रेषेतून बाहेर पडतो, एका सरळ रेषेत येऊन आणि मग बाहेर पडतो, त्यावेळेस त्याला बोलतात केंद्रीय ज्वालामुखी. केंद्रीय म्हणजे केंद्र म्हणजे सेंटर. केंद्र म्हणजेच सेंटर. मग ज्या वेळेस ज्वालामुखी या सेंटर मधून बाहेर पडतो, म्हणजे हा जमिनीचा भाग आहे, मग ह्या जमिनीच्या भागाच्या सेंटर मधून, मध्यातून बाहेर पडतो, त्यावेळेस त्याला बोलतात केंद्रीय ज्वालामुखी. आणि एक असतो भेगीय ज्वालामुखी. भेग म्हणजेच काय, तडा जाणे. म्हणजेच काय, ज्यावेळेस ज्वालामुखी अशा भेगांच्या स्वरूपात बाहेर पडतो, मग इथून थोडासा बाहेर पडेल, इथून थोडा बाहेर पडेल, इथून थोडा बाहेर पडेल, इथून थोडा बाहेर पडेल. म्हणजेच काय, असा भेगांच्या स्वरूपात ज्यावेळेस ज्वालामुखी बाहेर पडतो, तडे जातात त्याला बोलतात भेगीय ज्वालामुखी. आणि ज्या वेळेस ज्वालामुखी किंवा वोल्कॅनो सेंटर मधून बाहेर पडतो, वोल्कॅनो ते मॅग्मा चेंबर, हे याला बोलतात मॅग्मा चेंबर. मॅग्मा चेंबर, या मॅग्मा चेंबर मधून ज्यावेळेस सेंटर मधून बाहेर पडतो, त्यावेळेस त्याला बोलतात केंद्रीय ज्वालामुखी. आणि ज्यावेळेस अशा तडा गेलेला मधून कुठून तरी, कारण त्याचं कारण काय असतं की समजा इथपर्यंत तुमचा वोल्कॅनो आला आणि इथे कुठला तरी असा कठीण खडक आला, कठीण खडक आला किंवा हार्ड रॉक ज्यावेळेस येतो, त्यावेळेस त्यावेळेस हा जो मॅग्मा असतो तो ब्लॉक केला जातो. किंवा ज्यावेळेस त्याच्या रस्त्यामध्ये एखादा अडथळा येतो. अडथळा कोणता? म्हणजेच एखादा कठीण खडक, हार्ड रॉक ज्यावेळेस येतो, त्यावेळेस त्या मॅग्माला अडथळा येतो आणि त्यावेळेस त्याला जिथून जागा मिळेल किंवा जिथे कुठे मृदू खडक असेल आजूबाजूला, तिथून तो जागा निर्माण करतो आणि बाहेर साईडनं जातो. मग त्यावेळेस त्याला तडा गेलेला असं बोलतात. पण ते झाले तुमचे भेगीय ज्वालामुखी. ओके. ज्यावेळेस केंद्रीय ज्वालामुखी असतात त्यावेळेस शंकू पर्वत निर्माण होतात. शंकू पर्वत, त्यालाच कोन्स असं म्हणतात. कोन्स किंवा कोन माउंटेन असं बोलतात. शंकू पर्वत, शंकू तुम्हाला माहिती असेल, तुम्ही ह्याच्यामध्ये बघितलं असेल मॅथ्स मध्ये, गणितामध्ये. शंकू म्हणजे असा आकार, त्रिकोणासारखा आकार. मग शंकू पर्वत निर्माण होणे म्हणजेच काय, ज्या वेळेस हा मॅग्मा समजा एखाद्या वर्षी ज्वालामुखी झाला, उफाळला, त्यावेळेस ती सगळी राख वगैरे जी आहे ती इकडे येऊन थांबणार. पुढच्या वर्षी 2-3 वर्षांनी अजून आलं तर ते एकावर एक जाणार. असे एकावर एक त्याचे स्तर होत इकडे असा एक पर्वतासारखा अजून भाग निर्माण होतो.
किंवा अजून थोडा 10-15 वर्षानंतर परत एकदा जर ज्वालामुखी आला, तोपर्यंत हा आधीचा भाग थंड झालेला असतो आणि ज्यावेळेस नवीन ज्वालामुखी परत येतो, त्यावेळेस ते थर असेच एकमेकांवर साचत जातात. त्यालाच बोलतात शंकू पर्वत. शंकू पर्वत म्हणजे शंकूच्या आकारासारखा पर्वत. शंकूचा आकार म्हणजे असा जो ट्रायंगल सारखा असतो. शंकू आकाराचा पर्वत हे तयार होतात किंवा ज्यावेळेस ज्वालामुखी केंद्रीय प्रकारचा असतो. केंद्रीय ज्वालामुखी असतो तेव्हा. मग या शंकू पर्वताचे पण प्रकार पडतात. एक असतो संमिश्र आणि एक असतो सीडार. सीडार शंकू. सीडार CIDAR सीडार शंकू आणि एक असतो संमिश्र. संमिश्र शंकू. त्यालाच मिक्स्ड असं म्हणतात. सीडारला मराठीत सीडारच बोलतात. सीडार व्होल्कॅनो किंवा सीडार शंकू, संमिश्र शंकू किंवा मिक्स्ड व्होल्कॅनो असं म्हणतात. हे 2 प्रकारचे पर्वत निर्माण होतात. सीडार शंकू आणि संमिश्र शंकू. सीडार शंकू म्हणजे काय? ज्यावेळेस ह्या मॅग्मामधून येणारा जो लावा असेल, त्याच्यातले जे मटेरियल असतं म्हणजे पाणी, वाफ, गॅसेस हे ज्यावेळेस सारख्या प्रकारचे असतात, सारख्या प्रकारचे पदार्थ ज्यावेळेस मॅग्मा चेंबर मधून बाहेर येतात, सारख्या प्रकारचे पदार्थ ज्यावेळेस मॅग्मा चेंबर मधून बाहेर येतात, त्याला बोलतात सीडार शंकू. सीडार शंकू म्हणजे राख, पाण्याची वाफ आणि गॅस, परत राख, पाण्याची वाफ, गॅस ह्या प्रकारचे सारख्या प्रकारचे पदार्थ ज्यावेळेस मॅग्मा चेंबर मधून बाहेर येतात, त्यावेळेस त्याला बोलतात सीडार शंकू. संमिश्र शंकू म्हणजे काय? वेगवेगळे पदार्थ बाहेर येणे. वेगवेगळे पदार्थ तेव्हा बाहेर येतात ज्यावेळेस 2 व्होल्कॅनो मधला अंतर जास्त असतं. म्हणजे आज व्होल्कॅनो झाला आणि आज काहीतरी पदार्थ बाहेर आले त्या व्होल्कॅनो मधून. आता व्होल्कॅनो थंड होईल 1-2 वर्षात किंवा काही 5-6 महिन्यात तो थंड झाला, शांत झाला आणि त्याच्यानंतर अगदीच मग डायरेक्ट 50-60 वर्षानंतर नवीन व्होल्कॅनो आला. त्यावेळेस त्याच्या पदार्थांमध्ये बदल असण्याची शक्यता असते. मग त्यावेळेस जे दुसरे नवीन पदार्थ काहीतरी बाहेर येतील. अजून 50-60 वर्षांनी व्होल्कॅनो होईल त्यावेळेस अजून नवीन पदार्थ बाहेर येतील. असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ ज्यावेळेस मॅग्मा चेंबर मधून बाहेर येतात, त्याला बोलतात संमिश्र शंकू किंवा मिक्स्ड कोन असं म्हणतात. वेगवेगळे पदार्थ ज्यावेळेस मॅग्मा चेंबर मधून बाहेर येतात, त्याला बोलतात संमिश्र शंकू आणि ज्यावेळेस सारख्या प्रकारचे पदार्थ बाहेर येतात, त्याला बोलतात सीडार शंकू. मग हे शंकू पर्वत केव्हा निर्माण होतो? कधी निर्माण होतात? केंद्रीय प्रकारचा ज्वालामुखी असेल तेव्हा. हे झाले शंकू पर्वताचे प्रकार. कशा वाईज? कंटेंट वाईज. हे झाले शंकू पर्वताचे प्रकार कंटेंट वाईज. म्हणजे त्याच्या आतमध्ये काय काय आहे, काय काय कोणते कोणते पदार्थ तो घेऊन येतो, त्याला बोलतात कंटेंट वाईज. सीडार आणि संमिश्र. आणि दुसरे एक असतात एरिया वाईज. एरिया वाईज म्हणजे जो तयार होणारा शंकू आहे तो छोटा आहे, मोठा आहे. त्याच्यानुसार 2 प्रकार पडतात. एक असतो क्रेटर, CRETER क्रेटर आणि एक असतं कॅल्डेरा, CALDERA. क्रेटर आणि कॅल्डेरा असे 2 प्रकार पडतात एरिया वाईज. मराठीमध्ये त्याला क्रेटर आणि कॅल्डेरा असंच म्हणतात.
एरिया वाईज म्हणजे छोटा आहे का मोठा शंकू आहे त्याला. मग ज्या वेळेस शंकूचे मुख म्हणजे फेस म्हणजे तुमचा हा जो एरिया आहे तो. मग ज्या वेळेस शंकूचे मुख कमी विस्ताराचे असते, कमी विस्तार म्हणजेच काय, नॅरो. ज्या वेळेस शंकूचे मुख कमी विस्ताराचे असते म्हणजे नॅरो असते किंवा छोटे असते, त्याला बोलतात क्रेटर शंकू, क्रेटर असं म्हणतात. आणि कॅल्डेरा म्हणजे काय, ज्या वेळेस शंकूचे मुख जास्त विस्ताराचे असते म्हणजेच काय, ब्रॉड असते. ज्यावेळेस शंकूचे मुख जास्त विस्ताराचे असते किंवा ब्रॉड असते त्याला बोलतात कॅल्डेरा. हे दोन लक्षात ठेवा, क्रेटर आणि कॅल्डेरा. हे आहेत एरिया वाईज, म्हणजे छोटं आहे का मोठं आहे त्याच्या वाईज. शंकूचे प्रकार हे सगळे झाले केंद्रीय ज्वालामुखीचे प्रकार. लिहून घ्या सर्वांनी. हे झाले केंद्रीय ज्वालामुखीचे प्रकार. केंद्रीय ज्वालामुखी म्हणजे काय, ज्यावेळेस मॅग्मा चेंबर मधून मॅग्मा एका लेवलमध्ये किंवा एका रेषेत बाहेर पडतो, सेंटर मधून बाहेर पडतो, त्याला बोलतात केंद्रीय ज्वालामुखी. मग केंद्रीय ज्वालामुखीमधून असं क्वेश्चन विचारतात, केंद्रीय ज्वालामुखीमधून कोणत्या कोणत्या प्रकारच्या पर्वतांची निर्मिती होते. मग ते वली पर्वत देतील, ब्लॉक माउंटेन काल आपण बघितलं, गट पर्वत किंवा शंकू पर्वत. मग ते ऑप्शन नुसार जायचं. मग शंकू पर्वत, मग एक असं सीडार आणि संमिश्र. सीडार म्हणजे काय, ज्यावेळेस येणारे पदार्थ, बाहेर येणारे पदार्थ सारख्या प्रकारचे असतात. ज्यावेळेस बाहेर येणारे पदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्याला बोलतात संमिश्र शंकू. एरिया वाईज जर तुम्ही बघाल तर दोन प्रकार, क्रेटर आणि कॅल्डेरा. मग ज्या वेळेस शंकूचे मुख म्हणजे हे वरचा फेस तो कमी विस्ताराचा असेल किंवा नॅरो असेल त्याला बोलतात क्रेटर, आणि जास्त विस्ताराचा असेल किंवा ब्रॉड असेल त्याला बोलतात कॅल्डेरा. ओके, हे लिहून घ्या. एक्झाम्पल काय आहेत, शंकू पर्वत जो आहे त्याचे एक्झाम्पल काय आहेत, माउंट किलिमांजारो, त्याच्यानंतर एक आहे माउंट फुजियामा. माउंट किलिमांजारो, माउंट फुजियामा. त्याच्यानंतर आहे माउंट एटना, ETNA, एटना. माउंट किलिमांजारो कुठे आहे मला सांगा कॉमेंट करून, माहिती आहे का कोणाला. माउंट किलिमांजारो कोणत्या देशात आहे, माहिती आहे का कोणाला. सांगा मला कॉमेंट बॉक्स मध्ये की माउंट किलिमांजारो कुठे आहे. कोणालाच माहिती नाहीये. माउंट किलिमांजारो येतो साऊथ आफ्रिकेमध्ये किंवा आफ्रिका खंडामध्ये. आफ्रिका खंडामध्ये येतो माउंट किलिमांजारो. माउंट फुजियामा जो आहे तो आहे जपानमध्ये. माउंट एटना, ETNA तो आहे इटलीमध्ये. माउंट किलिमांजारो हे सगळे शंकू पर्वताचे उदाहरणं आहेत. कोणी विचारलं होतं मला आता की एक्झाम्पल सांगा असं कोणीतरी सांगितलं होतं, प्रियंका. हे आहेत शंकू पर्वताची
उदाहरणं किंवा कोन माउंटेन शंकू पर्वत जो असतो त्याची उदाहरणं. माउंट किलिमांजारो कुठे आहे? आफ्रिकेमध्ये, साऊथ आफ्रिका किंवा आफ्रिका. माउंट फुजियामा जे की आहे जपानमध्ये. त्याच्यानंतर माउंट एटना जे की आहे इटलीमध्ये. हे आहेत शंकू पर्वताचे प्रकार. इटना इथे माउंट वेसुवियस पण आहे जो की इटलीमध्ये आहे. माउंट वेसुवियस VESUVIOUS माउंट वेसुवियस जे की आहे इटलीमध्ये. इटलीमध्ये 2 आहेत. माउंट एटना आणि माउंट वेसुवियस. दोन्ही इटलीमध्ये आहेत. जपानमधलं आहे फुजियामा आणि आफ्रिकेमधलं आहे माउंट किलिमांजारो. हे त्याचे एक्झाम्पल्स लिहून घ्या. हे आहेत शंकू पर्वताचे प्रकार किंवा केंद्रीय ज्वालामुखी ज्याला बोलतात त्याचे एक्झाम्पल्स. केंद्रीय ज्वालामुखी. त्याच्यानंतर आपण बघूया भेगीय ज्वालामुखी आणि त्याचे काही एक्झाम्पल्स आपल्याला भेटतात का? भेगीय ज्वालामुखी. भेगीय ज्वालामुखीचे प्रकार ऍज सच नाही आहेत कारण एकच असतो. भेगीय ज्वालामुखीमध्ये प्रकार नाही आहेत. ज्यावेळेस त्याचा मॅग्मा चेंबर जो असतो तो असं साईडून ज्यावेळेस ज्वालामुखी बाहेर येतो त्याला बोलतात भेगीय ज्वालामुखी. असे साईड मधून ज्यावेळेस बाहेर पडणार त्याला. म्हणजेच काय, भेगीय ज्वालामुखी हे बघा, ज्यावेळेस केंद्रीय ज्वालामुखी असतो त्यावेळेस पर्वतांची निर्मिती होते. का? कारण केंद्रीय ज्वालामुखीमधून असा मॅग्मा असतो तो एकावर एक वाढत मग असं पर्वतांची निर्मिती होते. ज्यावेळेस भेगीय ज्वालामुखी असतो त्यावेळेस येस प्रियंका, यू आर राईट. ज्यावेळेस भेगीय ज्वालामुखी असतो त्यावेळेस आता समजा इथून थोडा ज्वालामुखी आला तो इथे येऊन थांबेल कारण खालच्या दिशेला जाणार ना, इथे येऊन थांबेल. इथून ज्वालामुखी जर पडला तो याच्यावरती येऊन थांबेल असं. जो इथून ज्वालामुखी येईल तो असा येऊन थांबेल. सिमिलरली डाव्या बाजूचा इथे स्टोर होईल, हा असा खाली येईल, इथून खाली येईल. म्हणजेच काय, जो असा भाग होता तो आता असा झालाय, फ्लॅट झालाय. म्हणजे जो आधी जवळपास डोळा होता तो आता फ्लॅट आलाय भेगीय ज्वालामुखीमध्ये. यालाच काय बोलतात, पठार. त्याला पठार बोलतात. एक टेकडी सारखा जो भाग असतो, जमीन आणि डोंगराच्या मधला जो भाग असतो त्याला पठार असं म्हणतात. मग भेगीय ज्वालामुखीमुळे पठारांची निर्मिती होते. पठारांची निर्मिती होते. केंद्रीय ज्वालामुखीमुळे आपण मगाशी बघितलं, केंद्रीय ज्वालामुखीमुळे शंकू पर्वतांची निर्मिती होते किंवा पर्वतांची निर्मिती होते. भेगीय ज्वालामुखीमुळे पठारांची निर्मिती होते. पठारांची निर्मिती का होते? कारण प्रत्येक भेगातून मॅग्मा बाहेर पडणार आणि तो खाली एकावर एक असा साचला जाणार. मग साचल्यावर तो पूर्ण असा
एक्झाम्पल आहे प्रियंका, तुम्ही सांगितलं तसं डेक्कन ट्रॅप. डेक्कन ट्रॅप किंवा डेक्कन प्लेट्यू. पठारांना प्लेट्यू असं म्हणतात. म्हणजे तुमचे दख्खनचे पठार, जिथे तुम्ही राहता, दख्खनचे पठार किंवा डेक्कन ट्रॅप, डेक्कन प्लॅट्यू हे त्याचं एक्झाम्पल आहे. भेगीय ज्वालामुखीचे एक्झाम्पल. त्याच्यानंतर एक आहे ब्राझिलियन, म्हणजे जिथे ब्राझीलचा जो एरिया आहे, साऊथ अमेरिकेमध्ये ब्राझीलचा एरिया आहे, त्याला बोलतात ब्राझिलियन प्लेट्यू. ब्राझिलियन प्लेट्यू किंवा ब्राझीलचे पठार. ब्राझिलियन प्लेट्यू किंवा ब्राझीलचे पठार. त्याच्यानंतर सौदी अरेबियाचे पठार. सौदी अरेबिया, सौदी अरेबियन प्लेट्यू किंवा सौदी अरेबियाचे पठार. हे झाले हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? भेगीय ज्वालामुखीचे. मग तुम्हाला क्वेश्चन डायरेक्ट असं नाही विचारत कोणत्या कोणत्या पठारांची निर्मिती झाली आहे. डायरेक्ट असं देतील, खालीलपैकी कशाची निर्मिती भेगीय ज्वालामुखींमुळे झालेली आहे. ते लक्षात ठेवायचं. दख्खनचे पठार, ब्राझीलचे पठार आणि सौदी अरेबियाचे पठार. हे लिहून घ्या सर्वांनी. लावा आणि मॅग्मा मधला फरक माहितीये का कोणाला? कोणी सांगू शकेल का? लावा आणि मॅग्मा. लावा कशाला बोलतात आणि मॅग्मा कशाला बोलतात? कोणी सांगू शकेल का? माहितीये का कोणाला? ज्यावेळेस दोन्ही एकच आहे, पण ज्यावेळेस मॅग्मा म्हणजे जमिनीच्या खाली असेल, मॅग्मा चेंबर मधून मॅग्मा बाहेर येतो. म्हणजेच काय, ज्यावेळेस व्होल्कॅनोचा स्रोत किंवा ज्वालामुखीचा सोर्स किंवा स्रोत जमिनीच्या खाली असेल, जमिनीच्या खालून येतो, त्याला बोलतात मॅग्मा. आणि ज्यावेळेस जमिनीच्या बाहेर आल्यावर तो थंड होतो, त्याला बोलतात लावा. म्हणजे हा जो पोर्शन आहे, जो जमिनीच्या खाली आहे, इथे जे पदार्थ असतील किंवा जो मोल्टन स्टेट मधले जे पदार्थ असतील, त्याला मॅग्मा असं बोलणार. आणि जो असा बाहेर येतो, आपल्या डोळ्यांना दिसतो लाल कलरचा, तुम्ही जर न्यूज मध्ये वगैरे बघत असाल, त्याला लावा असं म्हणतात. मॅग्मा जमिनीच्या आत असतो, लावा जो असतो तो जमिनीच्या बाहेर असतो. लावा इज नॉट इनसाइड अर्थ, प्रियंका. लावा जो असतो तो बाहेर असतो. तुम्ही पेस्ट्रीज वगैरे खात असाल तर ना, चोको लावा केक. लावा म्हणजे काय, जो बाहेर येतो, बाहेर येताना दिसतो, त्याला लावा बोलतात. इनसाइड अर्थ मॅग्मा असतं, म्हणूनच त्याला मॅग्मा चेंबर असं म्हणतात. जो त्याचा सोर्स असतो त्याला मॅग्मा चेंबर असं म्हणतात, लावा चेंबर नाही म्हणत. मॅग्मा चेंबर इनसाइड अर्थ, आणि जो आउटसाइड अर्थ किंवा जमिनीच्या बाहेर असतो, जो आपल्या डोळ्यांना दिसतो, त्याला लावा असं म्हणतात. आता आपण ज्वालामुखीचे आणखी काही प्रकार बघूया त्याच्या ड्युरेशन नुसार. म्हणजे लांब किंवा शॉर्ट ड्युरेशनचा ज्वालामुखी, लॉंग ड्युरेशनचा. मग त्याच्या ड्युरेशन नुसार किंवा कालावधी, ड्युरेशन नुसार किंवा
कालावधीनुसार, त्याच्या टाईमनुसार, टाईम स्पॅननुसार कोणते प्रकार पडतात ज्वालामुखीचे ते आपण बघूया. तीन प्रकार पडतात. एक असतो जागृत, एक असतो निद्रिस्त किंवा सुप्त म्हणजे झोपलेला, आणि एक असतो मृत म्हणजेच डेड. इंग्लिशमध्ये जागृतला बोलतात, जागृत ज्वालामुखी जो असतो त्याला बोलतात ऍक्टिव्ह वोल्कॅनो. ऍक्टिव्ह वोल्कॅनो जो आता चालू आहे तो. जो निद्रिस्त किंवा सुप्त झोपलेला असतो त्याला बोलतात डॉर्मंट. डॉर्मंट, DORMANT, डॉर्मंट. डॉर्मंट वोल्कॅनो. आणि जो मृत असतो त्याला बोलतात एक्सटिंक्ट. तुम्ही एन्व्हायरमेंट मध्ये बघितलं असेल, एक्सटिंक्ट स्पीशीज म्हणजे अशा स्पीशीज ज्या नाश पावलेल्या असतात. मग मृतला बोलतात एक्सटिंक्ट. निद्रिस्त किंवा झोपलेला त्याला बोलतात डॉर्मेंट. आणि जागृत म्हणजेच ऍक्टिव्ह. म्हणजेच काय, जो वोल्कॅनो कंटिन्यू चालू असतो किंवा 1 वर्ष आड, 1 वर्ष आड, 1 वर्ष आड, 2 वर्ष आड, म्हणजे बेसिकली मागच्या 1-2 वर्षांपासून चालू आहे किंवा 1-2 वर्ष आड चालू असतो, मध्ये मध्ये येत असतो, किंवा जो कंटिन्यू चालूच आहे त्याला बोलतात ऍक्टिव्ह वोल्कॅनो. डॉर्मंट वोल्कॅनो म्हणजे काय, की आज झाला वोल्कॅनो आणि डायरेक्ट 50 वर्षानंतर झाला किंवा डायरेक्ट 100 वर्षानंतर झाला, म्हणजे आहे, येतोय, पण तो जो स्पॅन आहे, टाइम स्पॅन असतो तो मोठा आहे, खूप मोठा आहे. मग 50 वर्ष, 100 वर्ष, 150, 200 वर्ष. म्हणजेच काय, वोल्कॅनो आहे, कुठेतरी त्याचा मॅग्मा चेंबर आहे, फक्त एवढंच की तो वर येत नाहीये, खूप वेळानंतर वर येतो, त्याला बोलतात डॉर्मंट वोल्कॅनो. आणि एक्सटिंक्ट वोल्कॅनो म्हणजे ज्याचा मॅग्मा चेंबर बंद झालेला आहे किंवा ज्याच्या मॅग्मा चेंबर मध्ये आता मॅग्माच नाहीये, मॅग्मा चेंबर बंद झालेला आहे, जो की कधीच येणार नाही फ्युचरमध्ये आणि आता पण नाही आलेला आहे. त्याला बोलतात मृत किंवा एक्सटिंक्ट वोल्कॅनो. असे त्याच्या कालावधीनुसार, टाइम ड्युरेशन नुसार 3 प्रकार पडतात वोल्कॅनोचे. पहिला आहे जागृत किंवा ऍक्टिव्ह वोल्कॅनो, जो सतत चालू असतो किंवा 1-2 वर्ष आड, 1 वर्ष आड, 2 वर्ष आड बाहेर येत असतो, त्याला बोलतात ऍक्टिव्ह वोल्कॅनो. डॉर्मंट वोल्कॅनो म्हणजे 2 वोल्कॅनोच्या मधला गॅप जो आहे तो जास्त असतो, 50 वर्ष, 100 वर्ष. तो गॅप जास्त असतो, त्याला बोलतात निद्रिस्त, सुप्त किंवा डॉर्मंट वोल्कॅनो. आणि एक असतो मृत किंवा एक्सटिंक्ट, जो की ज्याचा मॅग्मा चेंबरच बंद झालेला आहे, जो कधीच येणार नाही किंवा आलेला सुद्धा नाही, त्याला बोलतात मृत किंवा एक्सटिंक्ट वोल्कॅनो. ह्याचा ऍक्टिव्हचा टाइम स्पॅन ना जवळपास अप टू 5 इयर्स. 5 वर्षापर्यंतचा स्पॅन जो असतो तो असतो ऍक्टिव्ह वोल्कॅनोचा. म्हणजे मॅक्सिमम 5 वर्षापर्यंत जर तो येत असेल तर ठीक आहे, त्याला बोलतात ऍक्टिव्ह वोल्कॅनो. निद्रिस्त किंवा डॉर्मंट वोल्कॅनोचा टाइम स्पॅन असतो 50 ते 100 वर्ष. 50 to 100 इयर्स. म्हणजे बऱ्यापैकी 5 वर्षाच्या वर गेला तर त्याला डॉर्मंटच म्हणतात, पण त्याचा इतका स्पॅन मध्ये कुठला वोल्कॅनो आला नाहीये. एकतर तो येणार तर तो 5 वर्षाच्या आतच येणार, किंवा मग जर तो डॉर्मंट असेल तर त्याला अजून जास्त गॅप लागतो, 50 ते 100 वर्षाचा. आणि मृत असतो की जो येतच नाही कधी. फार म्हणजे अगदीच हजारो वर्षांपूर्वी कधीतरी आला होता किंवा 500 वर्ष, 100च्या वरती गेलेला, 500 वर्षांपूर्वी आला होता कधीतरी, त्याला बोलतात मृत. ज्याचा मॅग्मा चेंबर आता बंद झालेला आहे. ओके, मग त्याचे आपण एक्झाम्पल्स बघूया. ऍक्टिव्ह वोल्कॅनोचा एक सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे जे की भारतातला ऍक्टिव्ह वोल्कॅनो. मी तुम्हाला ज्या दिवशी भारताचं ते हे शिकवलं होतं, प्राकृतिक विभाग शिकवले होते, बॅरन आयलँड शिकवलं, भारतीय बेटे शिकवलं होतं, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार असं शिकवलं होतं.
भारतातला एक व्होल्कॅनो सांगितला होता. कोणता व्होल्कॅनो होता तो? सांगा जरा कमेंट बॉक्स मध्ये. भारतामध्ये एक ऍक्टिव्ह व्होल्कॅनो आहे. कोणता होता तो आणि कुठे होता? सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये. कोणता व्होल्कॅनो होता तो आणि कुठे होता? शिकवलेला आहे, तुम्ही सगळ्यांनी नोट्स काढत असाल तर तुमच्या नोट्स मध्ये असेल. तो 2017 मध्ये न्यूज मध्ये होता. 2000 आय गेस 2018चा 2019चा जो नो प्रियंका, माउंट एटना जो आहे तो भारतात नाहीये. मी प्रश्न विचारला की भारतातला कोणता व्होल्कॅनो आहे की जो ऍक्टिव्ह किंवा जागृत आहे. युपीएससी 2019चा जो युपीएससीचा पेपर होता त्याच्यामध्ये तो प्रश्न विचारला गेला होता. 2017ची न्यूज आहे ती. मी तुम्हाला भारतातला एक व्होल्कॅनो सांगितला होता. अंदमान निकोबार मध्ये आहे. कोणता आहे तो? मी सांगणार नाहीये तुम्हाला. तुम्ही सर्च करा आणि लिहा तुमच्या बुक मध्ये. अंदमान मध्ये आहे पण त्याचं एक नाव आहे विश्वनाथ. बॅरन आयलंड. राईट नीरज. बॅरन आयलंड. बॅरन आयलंड. अंदमान निकोबार जे बेट आहे आपलं त्याच्यामध्ये असणारा एक व्होल्कॅनो आहे जो की भारतातला एकुलता एक किंवा एकमेव जागृत व्होल्कॅनो, जागृत ज्वालामुखी. बॅरन आयलँड, अंदमान निकोबार हा नेहमी न्यूज मध्ये असतो. त्याच्याशी रिलेटेड न्यूज वगैरे जर असतील तर त्या तुमच्या जॉग्राफीच्या नोट्स मध्ये ऍड करायचं. 2017 मध्ये, जानेवारी 2017 मध्ये आता रिसेंटली तो झाला होता. जानेवारी 2017ची ती न्यूज होती तेव्हा तो बाहेर आला होता. बॅरन आयलँड, अंदमान निकोबार भारतातला एकमेव ज्वालामुखी, जागृत ज्वालामुखी. त्यानंतर मग बाकीचे एक्झाम्पल्स आहेत. स्ट्रॉम्बोली. स्ट्रॉम्बोली, STROMBOLI, स्ट्रॉम्बोली. युरोप मधला. तुम्ही स्ट्रॉम्बोली, तुमचं हे लेक्चर झालं ना की स्ट्रॉम्बोली सर्च करा. तुम्हाला खूप छान छान चित्र दिसतील त्याचे. कंटिन्युअस 24/7 असा बऱ्यापैकी कंटिन्युअस असलेला एकमेव ज्वालामुखी, जगातला एकमेव ज्वालामुखी जो की ऑलमोस्ट कंटिन्युअस आहे, म्हणून त्याला लाईट हाऊस असं पण बोलतात. लाईट हाऊस. माउंट स्ट्रॉम्बोली. स्ट्रॉम्बोलीचा जो व्होल्कॅनो किंवा ज्वालामुखी आहे त्याला लाईट हाऊस असं पण म्हणतात. कुठे आहे तो? भूमध्य समुद्र. मेडिटेरेनियन सी. मेडिटेरेनियन सी किंवा भूमध्य समुद्र, तिथे आहे स्ट्रॉम्बोली. खूप छान चित्र दिसेल. तुमचं लेक्चर झालं की तुम्ही सर्च करा. लाईट हाऊस असं पण बोलतात त्याला कारण तो कंटिन्यू लाईट देत असतो. त्याचा मॅग्मा जो आहे त्याची लाईट. माउंट स्ट्रॉम्बोली एक एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर आहे फुजियामा. माउंट फुजियामा कुठे आहे? जपान मध्ये आहे. त्याच्यानंतर आहे क्रॅकाटोवा. माउंट क्रॅकाटोवा. क्रॅकाटोवा पण रिसेंटली 2018 मध्येच न्यूज मध्ये होतं. 2018 मध्ये क्रॅकाटोवा कुठे आहे? इंडोनेशिया, बाली. इंडोनेशिया मधलं जे बाली आयलँड आहे तिथे खूप सारे टुरिस्ट जातात फिरायला. इंडोनेशिया मधलं जे बाली आयलँड आहे तिथे आहे माउंट क्रॅकाटोवा. तो आता रिसेंटली न्यूज मध्ये होता कारण टुरिस्टला त्याचा टुरिझमवर खूप फटका झाला होता. कारण माउंट क्रॅकाटोवा जो आहे तो व्होल्कॅनो जो आहे तो ऍक्टिव्ह झाला होता. त्याच्यामुळे थोड्या वेळासाठी त्याचं टुरिझम, इंडोनेशियाचं किंवा बालीचं जे टुरिझम होतं ते बंद झालं होतं. मग ते आहे माउंट क्रॅकाटोवा इंडोनेशियामध्ये.
त्याच्यानंतर आहे माउंट एटना. तुम्हाला मगाशी सांगितलं माउंट एटना इटलीमध्ये आहे. ते पण आहे जागृत ज्वालामुखीचे उदाहरण. हे झाले तुमचे एक्झाम्पल्स. हे सगळेचे सगळे लक्षात ठेवायचे. कोणते कोणते कसले कसले एक्झाम्पल्स आहेत. भारतामध्ये किंवा अंदमान निकोबार मध्ये आहे बॅरन आयलँड. स्ट्रॉम्बोली आहे मेडिटेरेनियन सी किंवा भूमध्य समुद्रामध्ये स्ट्रॉम्बोली. फुजियामा आहे जपानमध्ये. माउंट क्रॅकाटोवा KRAKATOA माउंट क्रॅकाटोवा आहे बाली इंडोनेशियामध्ये. माउंट एटना आहे इटलीमध्ये. माउंट एटना आहे इटलीमध्ये. निद्रिस्त किंवा डॉर्मंटचे एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत. एक आहे माउंट कॅटामाई KATAMAI माउंट कॅटामाई आणि माउंट वेसुवियस. माउंट वेसुवियस, माउंट कॅटामाई आणि माउंट वेसुवियस. कॅटामाई किंवा काटामाई असं म्हणतात. कुठे आहे ते अलास्कामध्ये. अलास्का तुम्ही सर्च करा, मी नाही सांगणार कुठे आहे. दक्षिण गोलार्धात कोणत्या तरी एका खंडात आहे. ते कोणत्या खंडात आहे ते तुम्ही सर्च करायचं. अलास्का. तर अलास्कामध्ये आहे माउंट काटामाई किंवा कॅटामाई. माउंट वेसुवियस आहे इटलीमध्ये. माउंट वेसुवियस आहे इटलीमध्ये. हे आहेत तुमचे निद्रिस्त, सुप्त किंवा डॉर्मंट व्होल्कॅनोज आहेत त्याचे एक्झाम्पल्स. आणि त्यानंतर आहे मृत किंवा एक्सटिंक्ट झालेला सगळ्यात फेमस असा तो आहे माउंट किलिमांजारो. माउंट किलिमांजारो कुठे आहे. आफ्रिका. माउंट किलिमांजारो आफ्रिका या खंडामध्ये आहे माउंट किलिमांजारो. कोणत्या आफ्रिका खंडाच्या टांझानिया या देशामध्ये आहे माउंट किलिमांजारो. वेसुवियस इटली. काटामाई आहे अलास्का. अलास्का कुठे आहे तुम्ही सर्च करा किंवा खाली कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा कुठे आहे ते. कारण अलास्का आहे त्या रिजनचं नाव आहे. ते तुम्हाला खंड पण विचारू शकतील कोणत्या खंडात आहे. सो तुम्ही सर्च लिहा. तो तुमचा होमवर्क नाहीये, आता सर्च करून लिहू शकता किंवा कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. हे तुमचे व्होल्कॅनोचे एक्झाम्पल्स आहेत. आता आपण थोडस अजून डीप मध्ये जाऊया व्होल्कॅनो मध्ये, कारण त्याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहेत बऱ्यापैकी.
किलीमांजारो, प्रियंकाने क्वेश्चन विचारला, किलीमांजारो डॉर्मंट मध्ये नाही आहेत. किलीमांजारो निद्रिस्त आहे, कारण जवळपास म्हणजे खूप साऱ्या वर्षांपासून 500-600 वर्षांपासून तो नाहीच आहे. आणि आता त्याचा मॅग्मा चेंबर पण रिसर्चर्स जे आहेत, संशोधक जे आहेत त्यांच्यानुसार ते मॅग्मा चेंबर जे आहे किलीमांजारोचं ते बंद झालेलं आहे. त्याच्यामुळे तो आपण निद्रिस्त सॉरी काय बोलतात मृत म्हणून घोषित करतो. एक्सटिंक्ट किंवा मृत म्हणून घोषित करतो. का घोषित केलाय? कारण सायंटिस्टनुसार त्याचं जे मॅग्मा चेंबर आहे, जिथून मॅग्मा बाहेर येतो, तो चेंबर बंद झालेला आहे किंवा ब्लॉक झालेला आहे. त्याच्यामुळे एक्सटिंक्ट म्हणूनच घोषित केलेला आहे. थोडंसं आपण मॅग्माचं जे चेंबर असतं, त्याच्यात काय काय येतं ते एकदा जरा बघूया. फॉर एक्झाम्पल हे आहे तुमचं मॅग्मा चेंबरचा जो बेस किंवा ऍस्टेनोस्फियर आपण बोलू शकतो, किंवा मॅग्मा चेंबरचा बेस आहे. त्या बेसला बोलतात बॅथोलिथ. याला मराठीत पण अशीच नावं आहेत. बॅथोलिथ, इंग्लिशमध्ये पण अशीच नावं आहेत. जो मॅग्मा चेंबरचा जो बेस असतो त्याला बोलतात बॅथोलिथ. त्यानंतर ज्या वेळेस व्होल्कॅनो येतो आणि काही काही वेळेस तो जमिनीच्या आतमध्येच थांबतो. म्हणजेच काय, कठीण जर हार्ड रॉक असेल, कठीण दगड असेल, तर इथून व्होल्कॅनो येणार आणि ज्यावेळेस कठीण दगड आला तो इथला इथे स्प्रेड होऊन इथूनच थांबणार. मग तो दुसरीकडून कुठून तरी त्याचा मार्ग शोधणार. मग ज्यावेळेस तो असा मशरूम सारखा आकार तयार होतो त्याला बोलतात लॅकोलिथ. LACCOLITH, लॅकोलिथ. हे तुम्ही जिओग्राफीसाठी जर युपीएससीचं जीसी लिओंगचं जर बुक बघितलं, त्याच्यामध्ये खूप छान डायग्राम काढून त्यांनी एक्सप्लेन केलंय. याला बोलतात लॅकोलिथ. जो मशरूम सारखा आकार आहे त्याला बोलतात लॅकोलिथ. त्यानंतर ज्यावेळेस अशा भेगांमधून तो बाहेर पडतो, मग अशी आपण बघितलं भेगीय ज्वालामुखी, भेगांमधून बाहेर पडतो आणि असं पडता पडता जसा बशीसारखा त्याचा आकार तयार झाला. त्या भेगेचा आकार बशीसारखा जर तयार झाला, सॉसर सारखा तयार झाला, त्याला बोलतात लोपोलिथ. हे फक्त शेप आहेत, आकार आहेत आणि त्या आकारांना काहीतरी नावं दिलेत. तर फक्त नावं लक्षात ठेवा. जो बेस आहे त्याला बोलतात बॅथोलिथ. मशरूम शेप्ड, मशरूम सारखा आकार तयार झाला तर त्याला बोलतात लॅकोलिथ. बशी सारखा आकार जर तयार झाला, सॉसर शेप्ड, त्याला बोलतात लोपोलिथ. LOPO, लोपोलिथ. आणि ज्या वेळेस हा बशीसारखा आकार कंटिन्यू होऊन एक वर आणि एक खाली असा तयार होतो, म्हणजे एस टाईप असा. एस टाईप मध्ये आकार तयार झाला, म्हणजे एक खाली आणि एक वर असा. त्या पूर्ण एस जो आहे त्याला बोलतात फॅकोलिथ. PHACO LITH, फॅकोलिथ असं म्हणतात. हे 4 आकार लक्षात ठेवा. तुम्हाला डायग्राम मध्ये देऊ शकतात, कारण आता हल्ली हल्ली त्यांनी ते डायग्राम्स द्यायला पण सुरुवात केली आहे. त्याच्यामुळे हे डायग्राम आणि कशा कशाचे काय नाव आहेत. जो बेस आहे त्याला बोलतात बॅथोलिथ. हा मशरूम शेप लिहून घ्यावं होतं तिथे. मशरूमच्या आकाराचा जो शेप तयार होईल त्याला बोलतात लॅकोलिथ. LACCO, लॅकोलिथ. जो बशीच्या आकाराचा सॉसर शेप असं लिहून घ्या, तो झाला लोपोलिथ. आणि जो एस शेप्ड असतो त्याला बोलतात फॅकोलिथ. हे लिहून घ्या सर्वांनी. त्याच्यानंतर ज्वालामुखी. मॅक्सिमम ज्वालामुखी, सर्वात जास्त ज्वालामुखी कुठे होतात? पॅसिफिक रिंग ऑफ फायर. पॅसिफिक रिंग ऑफ फायर म्हणजेच काय? पॅसिफिक समुद्रामध्ये जो जर तुम्ही हे बघितलं, मॅप जर बघितला,
तर पॅसिफिक समुद्रामध्ये एक असा एरिया आहे जिथे सर्व बेट आहेत किंवा जिथे 2 प्लेट्स, पॅसिफिक प्लेट आणि इंडो एशियाची जी प्लेट आहे ती एकमेकांच्या जवळ येते. त्यावेळेस तो जो एरिया तयार होतो जिथून व्होल्कॅनो सर्वात जास्त प्रमाणात बाहेर येतात. सर्वात जास्त प्रमाणात ज्वालामुखी बाहेर येतात पॅसिफिक समुद्रामध्ये. त्याला बोलतात पॅसिफिक रिंग ऑफ फायर. पॅसिफिक रिंग ऑफ फायर असं म्हणतात. म्हणजे जवळपास 80% जगामध्ये जेवढे पण ज्वालामुखी होतात, त्यातले जवळपास 80% 80% ज्वालामुखी हे पॅसिफिक रिंग ऑफ फायर मध्येच होतात. त्याच्यामध्ये मोर दॅन 1500, तर तुम्ही आकडे जर बघितले 1500 पेक्षा जास्त ज्वालामुखी पॅसिफिक रिंग ऑफ फायर मध्ये येतात. 80% जवळपास. त्याच्यानंतर करंट अफेअर्स मध्ये जे काही व्होल्कॅनो येऊन गेलेत, त्याचं हे लक्षात ठेवा, कधी कधी आले होते. बॅरन आयलँड जे भारतामधलं आहे, बॅरन आयलँड, ते कधी आलं होतं? जानेवारी 2017. त्याच्यानंतर माउंट अगुंग. माउंट अगुंग म्हणजेच क्रॅकाटोआ. मगाशी सांगितलं इंडोनेशिया बालीमध्ये जे आहे, जे मी तुम्हाला सांगितलं की तिथे व्होल्कॅनो आला होता आणि पर्यटन त्यांचं थांबलं होतं, टुरिझम थांबलं होतं. ते माउंट क्रॅकाटोआ म्हणजेच माउंट अगुंग, AGUNG. माउंट अगुंग म्हणजेच क्रॅकाटोआ. इंडोनेशिया बालीमध्ये ते आहे. तो आला होता नोव्हेंबर 2017. नोव्हेंबर 2017. आणि माउंट एटना एक आहे इटली मधला, तो होता डिसेंबर 2018 मध्ये आला होता. डिसेंबर 2018 मध्ये आला होता. हे 3 करंट अफेअर्स मध्ये होते, ते लिहून घ्या. याच्या व्यतिरिक्त काय जर तुम्हाला भेटलं तर ते ऍड करत राहायचं. आता आपण व्होल्कॅनोशीच रिलेटेड एक टर्म्स आहेत, काही टर्म्स आहेत ते बघूया. एक असतं इंडोजेनिक फोर्स आणि एक असतो एक्झोजेनिक फोर्स. हे एनसीईआरटी मधून काढलेली इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यामुळे त्याच्या मराठीमध्ये स्टेट बोर्डच्या बुक मध्ये हे नाही दिले, बट 11वी-12वीचे जे एनसीईआरटीज आहेत त्याच्यातली इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यामुळे त्याचे मला मराठी टर्म्स तुम्ही शोधा. एनसीईआरटीचं कुठे मराठी भाषांतर असलेलं पुस्तक जर तुम्हाला भेटलं तर त्याचा मराठी टर्म्स तिथे लिहून घ्या. हा एनसीईआरटी मधला डाटा मी तुम्हाला सांगते आहे. इंडोजेनिक फोर्स आणि एक्झोजेनिक फोर्स. इंडोजेनिक फोर्स म्हणजेच काय? असा कुठली तरी अर्थ मुवमेंट जी जमिनीच्या खाली होते. इंडोजेनिक फोर्स म्हणजेच काय? तुमचा भूकंप, अर्थक्वेक. इंडोजेनिक फोर्स म्हणजे अशी अर्थ मुवमेंट जी जमिनीच्या खाली होते. अंतर्गत हालचाली, येस राईट. अंतर्गत हालचाली आणि बाह्य हालचाली. अंतर्गत हालचाली आणि बाह्य हालचाली. अंतर्गत हालचाली आणि बाह्य हालचाली. मग इंडोजेनिक फोर्स आणि एक्झोजेनिक फोर्स. इंडोजेनिक फोर्स म्हणजे अशा अर्थ मुवमेंट्स ज्या जमिनीच्या खाली होतात. भूकंप, ज्वालामुखी म्हणजेच व्होल्कॅनो किंवा सुनामी
ह्या सगळ्या आहेत इंडोजेनिक अर्थ मुव्हमेंट्स, अंतर्गत भू हालचाली. अंतर्गत भू हालचाली किंवा एंडोजेनिक फोर्स असं म्हणतात किंवा एंडोजेनिक अर्थ मुव्हमेंट्स असं पण बोलतात त्याला, सेम अर्थ आहे त्याचा. आणि एक्झोजेनिक फोर्स किंवा एक्झोजेनिक अर्थ मुव्हमेंट्स, बाह्य भू हालचाली. म्हणजेच काय, अशा हालचाली ज्या जमिनीच्या बाहेर होतात. म्हणजेच काय, तुमचं वारा, लाटा यांच्या कार्यामुळे हे जे फोर्सेस असतात त्याला बोलतात बाह्य फोर्स किंवा बाहेरच्या हालचाली असं बोलतात. अंतर्गत हालचाली आणि बाह्य हालचाली. बाह्य हालचालीमध्ये म्हणजेच काय, वारा, लाटा, पाऊस किंवा नद्या, ह्या झाल्या तुमच्या बाह्य हालचाली. अंतर्गत हालचाली म्हणजेच भूकंप, ज्वालामुखी, सुनामी. मग या इंडोजेनिक फोर्सेसमुळे जी भूरूपे तयार होतात, ज्या जमिनीच्या आकृती किंवा भूरूपे तयार होतात, त्यालाच बोलतात इंडोजेनिक काय बोलतात? एक सेकंड हं. इंडोजेनिक लँडफॉर्म्स, भूरूपेंनाच लँडफॉर्म्स असं म्हणतात. इंडोजेनिक लँड फॉर्म्स म्हणजेच अंतर्गत भूरूपे. आणि एक्झोजेनिक फोर्समुळे किंवा बाह्य हालचालींमुळे जे भूरूपे तयार होतात त्याला बोलतात एक्झोजेनिक लँडफॉर्म्स. एक्झोजेनिक लँडफॉर्म्स, इंडोजेनिक लँडफॉर्म्स. इंडोजेनिक फोर्सेसमुळे ज्या आकृती किंवा भूरूपे तयार होतात त्याला बोलतात इंडोजेनिक लँडफॉर्म्स. मराठीमध्ये लिहायचं तर मराठीत लिहा, इंग्लिशमध्ये लिहायचं तर इंग्लिशमध्ये लिहा. मग एंडोजेनिक जे असतात ना त्याला बोलतात लँड बिल्डिंग. आणि एक्झोजेनिक मुळे जे लँडफॉर्म तयार होतात ते असतात लँड विअरिंग. मी सांगते काय असतं. एंडोजेनिक ऍक्टिव्हिटीज म्हणजे जमिनीच्या अंतर्गत ज्या पण हालचाली होतात त्याच्यामुळे जी भूरूपे किंवा लँडफॉर्म तयार होतात ते लँडफॉर्म्स लँड बिल्डिंग असतात. लँड बिल्डिंग म्हणजेच काय, समजा ज्वालामुखी होतो तर त्याच्यामुळे अशी एक गोष्ट तयार होते जसे की पर्वत तयार होतो, पठार तयार होते. म्हणजे नवीन एक कोणता तरी भूरूप तयार होणार, पर्वत म्हणा किंवा पठार म्हणा. मग हे इंडोजेनिक फोर्स जे असतात त्याला ते लँड बिल्डिंग म्हणजे जमीन तयार करणारे. जमीन तयार करणारे म्हणजेच काय, तुमचं पर्वत, पठार यांना तयार करतात, बनवतात. ते झालं इंडोजेनिक फोर्स. आणि एक्झोजेनिक फोर्स म्हणजे बाहेरचे जे असतात ते लँड विअरिंग असतात. लँड विअरिंग म्हणजेच काय, वारा समजा येतोय तर तो त्याच्याबरोबर त्याचं हे म्हणजे वाळू असतात, मातीचे कण जे असतात तो घेऊन जातो. म्हणजे समजा क्षरण बोलतात त्याला, इरोजन असं म्हणतात. क्षरण किंवा इरोजन. इरोजन किंवा क्षरण म्हणजेच काय, की आता समजा असा पर्वत आहे आणि वारा ह्या बाजूने येतोय. जर कंटिन्यू वारा समजा 100-200 वर्ष येत राहिला तर ह्या भागाचं इरोजन होणार आणि हा पर्वताचा आकार थोडाफार इथे कुठेतरी असा खचलेला दिसणार आणि इकडून तो असा वाढलेला दिसणार. हे कशामुळे होतं? इरोजनमुळे. लँड विअरिंग त्यालाच म्हणतात. लँड विअरिंग त्यालाच म्हणतात. किंवा पाऊस येतो. पाऊस जर असा कंटिन्यू येत राहिला, असा पर्वत आहे समजा आणि पाऊस जर कंटिन्यू येत राहिला, तर हा वरचा भाग सपाट होत जाणार. पाऊस येऊन किंवा समजा वारा वरच्या भागात असेल, तर हा वरचा भाग सपाट होणार. ओके? त्यालाच बोलतात लँड विअरिंग म्हणजे जमिनीला कमी करणारं. आणि हे जे असतात इंडोजेनिक ते नवीन जमीन बनवणारे म्हणजे पर्वत निर्माण करणारे किंवा खंड निर्माण करणारे
पठारे निर्माण करणारे असं. लँड बिल्डिंग असतात इंडोजेनिक फोर्स, एक्झोजेनिक फोर्स असतात ते लँड विअरिंग असतात म्हणजे कमी करतात त्याला. जमिनीच्या भागाला कमी करतात. येस, सायक्लोन प्रियंका सांगतायत. सायक्लोन पण त्याच्यामध्येच येणार. एक्झोजेनिक फोर्स त्याच्यात सायक्लोन सगळंच येणार. वारा वारा म्हटलं तर सायक्लोन हा वाराचाच एक प्रकार आहे. जोरात येणारा वारा, वारा आणि पाऊस. हे लिहून घ्या सर्वांनी. आता ह्याच्यानंतर आपण थोडीशी अजून इन्फॉर्मेशन बघूया. आता हे जे व्होल्कॅनो येतात किंवा भू अंतर्गत ज्या कोणत्या आपण हालचाली असतात, व्होल्कॅनो, अर्थक्वेक, सुनामी, ह्यांचे सोर्सेस काय असतात ते आपण बघूया. पण ते एनसीईआरटी मध्येच दिले हे सोर्स. म्हणजे आपल्याला कसं काय कळतं की भूकंप आहे हा किंवा भूकंप येणार आहे. काही काही वेळेस आधी थोडंसं कळून जातं. तर ते कसं कळतं? सोर्सेस कोणते कोणते आहेत? सोर्सेस म्हणजे काय, की अशा कोणत्या गोष्टी की ज्याच्यामुळे पृथ्वीच्या आतमध्ये काय आहे, अंतरंगात काय आहे ते आपल्याला कळतं. मग त्याचे एक असतात डायरेक्ट सोर्स आणि एक असतात इनडायरेक्ट सोर्स. डायरेक्ट सोर्स किंवा इनडायरेक्ट सोर्स असे दोन प्रकारचे त्याचे सोर्सेस असतात. मग डायरेक्ट सोर्स म्हणजे काय, की पृथ्वीच्या आतमध्ये काय आहे? मॅग्मा आहे किंवा काय आहे? तर हे तुम्हाला डायरेक्टली कसं काय कळेल, की लगेच कळालं, डायरेक्ट कळालं, की पृथ्वीच्या अंतरंगात काय आहे? तर ते व्होल्कॅनोमुळे कळतं. व्होल्कॅनोमधून काही-काही पदार्थ बाहेर येतात ना, मग तुम्हाला कळेल, की पृथ्वीच्या अंतरंगात कोणकोणते पदार्थ आहेत, काय-काय आहे. व्होल्कॅनोमुळे डायरेक्ट कळतं काय-काय आहे. त्याच्यानंतर ड्रिलिंग, मायनिंग आतापर्यंत सायंटिस्टला कसं काय कळालेलं की आहे, की पृथ्वीच्या अंतर्गत कोणकोणती खडकं आहेत, खडकांची रचना काय आहे, कोणकोणते दगड आहेत किंवा खनिजे कोणती-कोणती आहेत. हे ड्रिलिंग ड्रिलिंग करण्यामुळे किंवा मायनिंग करण्यामुळे कळलेलं. व्होल्कॅनोमुळे एस्थेनोस्फिअरमध्ये किंवा मॅग्मामध्ये काय-काय आहे किंवा पृथ्वीच्या अंतरंगामध्ये कुठल्या लेव्हलला एस्थेनोस्फिअर आहे, ते आपल्याला कळतं व्होल्कॅनोमुळे. अर्थक्वेकमुळे अंतरंगात काय आहे ते कळत नाही मॅडम. अर्थक्वेकमुळे पृथ्वीच्या आतमध्ये अर्थक्वेक म्हणजे काय? जमीन हलणे फक्त. अर्थक्वेक म्हणजे अशी जमीन आहे, त्याला झटका बसतो, हलते ती जमीन. पण पृथ्वीच्या आतमध्ये काय आहे, ते कसं काय कळणार? तुमच्या व्होल्कॅनोमधून जेव्हा ॲक्चुअल तुम्हाला पदार्थ दिसतात, डोळ्यातून दिसतात, की काय-काय बाहेर येतंय, ते व्होल्कॅनोमुळे कळतं किंवा ड्रिलिंग करत-करत खाली, खाली, खाली गेले,
तर त्यावेळेस कळू शकतं, की जमिनीच्या आतमध्ये काय-काय लागतं. त्यांना ड्रिल करताना खनिजं लागू शकतात किंवा काय डायमंड्स लागू शकतात, जे काय लागतील ते. सेम तुमचं असतं मायनिंगमध्ये. पृथ्वीच्या अंतरंगात काय-काय आहे ते कळतं. ओके. इनडायरेक्ट सोर्स म्हणजेच काय तुमचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड. ग्रॅव्हिटेशनल फील्ड, मॅग्नेटिक फील्ड याच्यामुळे तुम्हाला पहिले डायरेक्शन्स कळतात. नॉर्थ आणि साउथ डायरेक्शन्स कोणते-कोणते आहेत आणि त्यानंतर आपण अंदाज लावतो, की कोणते-कोणते मेटल्स इथे असू शकतात. जसं दगड असतात. नॉर्मल जर दगड तुम्ही घेतला, तर त्यांचे नॉर्थ डायरेक्शन आणि साउथ डायरेक्शन फिक्स असते. मग हे झाले इनडायरेक्ट सोर्स आणि डायरेक्ट सोर्स म्हणजे तुमचे व्होल्कॅनो, ड्रिलिंग, मायनिंग हे झाले डायरेक्ट सोर्स. अजून एक पॉइंट बघूया. ॲसिडिक लावा आणि बेसिक लावा किंवा ॲसिडिक व्होल्कॅनो, बेसिक व्होल्कॅनो. ॲसिडिक व्होल्कॅनो, बेसिक व्होल्कॅनो काय असतं? ॲसिडिक व्होल्कॅनोमध्ये ॲसिडिक व्होल्कॅनोमध्ये सिलिकाचं प्रमाण मोर दॅन 80% असतं. सिलिकाचं जे प्रमाण असतं, मोर दॅन 80% असतं. बेसिक लावामध्ये सिलिकाचं प्रमाण 30 to 40% इतकं असतं. 30 ते 40% इतकं असतं. सिलिका जे आहे ना, एक विस्कस म्हणजे काय? थोडा घट्ट असा पदार्थ आहे सिलिका. विस्कस फ्लुइड. विस्कस फ्लुइड म्हणजे काय? सेमी सॉलिड किंवा घट्ट असा पदार्थ. ॲसिड आहे ते बेसिकली. सिलिका. मग ज्यावेळेस लावामध्ये किंवा व्होल्कॅनोमध्ये सिलिकाचं प्रमाण 80% पेक्षा जास्त असतं. 80% किंवा 80% पेक्षा जास्त. त्याला बोलतात ॲसिडिक लावा. सिलिकाचं प्रमाण जर 30 ते 40% असेल त्याला बोलतात बेसिक लावा. मग सिलिका विस्कस किंवा घट्ट, थिक असं फ्लुइड असेल, त्याच्यामुळे काय होतं, की जर सिलिकाचं प्रमाण 80% असेल, मला सांगा थोडंसं लॉजिक टक्के म्हणजे बाहेर येणारा लावा जो आहे, तो खूप घट्ट आहे. खूप घट्ट आहे. त्यावेळेस कोणत्या प्रकारच्या जमिनीची किंवा लँडफॉर्मची निर्मिती होईल आणि ज्यावेळेस सिलिकाचं प्रमाण कमी आहे, म्हणजे लिक्विडिश आहे थोडासा, घट्ट नाहीये, पाण्यासारखा आहे तो. म्हणजे सिलिकाचं प्रमाण कमी आहे. त्यावेळेस कोणत्या प्रकारच्या लँडफॉर्मची निर्मिती होईल? थोडंसं लॉजिक लावून मला सांगा कमेंट बॉक्समध्ये किंवा अनम्यूट करून सुद्धा सांगू शकता. कोणत्या प्रकारच्या लँडफॉर्म्सची निर्मिती होईल? जर विस्कस फ्लुइड असेल, घट्ट फ्लुइड असेल, तर कोणतं भुरूप तयार होईल? तुम्हाला क्वेशन विचारला जाऊ शकतो. सिलिकाचं प्रमाण जास्त असल्यास खालीलपैकी कोणते भुरूप तयार होईल? मग ऑप्शन देतील पर्वत, पठार, जमिनी किंवा खचदरी. त्या ऑप्शनमधून मला सांगा, जर सिलिकाचं प्रमाण एखाद्या व्होल्कॅनोमध्ये जास्त असेल, तर खालीलपैकी कोणत्या भूरूपाची निर्मिती होईल? पर्वत, पठार, खचदरी किंवा जमीन? मला सांगा. थोडंसं लॉजिक लावून सांगा. आणि सेम ह्याच्यामध्ये पण सांगा बेसिकमध्ये कशाची निर्मिती होऊ शकते? अनम्यूट करून पण सांगू शकता.
मेघा होऊ शकते. मेघा, नीरज. कॉन्व्हर्जंट बाउंड्रीज. नो मॅम, तुम्हाला मी सिंपल प्रश्न विचारला. ऑप्शन मधून मी जे तुम्हाला ऑप्शन ना त्याच्यातून मला सांगा प्रमाण कमी असणे याच्यातून कोणत्या प्रकारच्या भूकंपाची तुम्हाला ऑप्शन देते. पर्वत, जमीन, खचदरी किंवा पठार. हा, पर्वत, पठार, खचदरी आणि जमीन यांच्यापैकी कशाची निर्मिती होऊ शकते. माहिती आहे का कोणाला? बघा, जर सिलिका किंवा जो घट्ट आहे पठार, पठाराची निर्मिती कुठे होणार विश्वनाथ? ऍसिडिक मध्ये होणार की बेसिक मध्ये होणार पठाराची निर्मिती? तुम्ही पठार लिहिलंय बरोबर आहे, पण हे पठार जे आहे ते ऍसिडिक मध्ये निर्माण होणार का बेसिक मध्ये? सांगा कोणाला माहिती असेल तर. मी सांगते ऍसिडिक मध्ये म्हणून पठार इथे तयार होतं आणि पर्वत जे असतात ते इथे तयार होतात. ते कसं ते मी सांगते. बघा, आन्सर अटेम्प्ट करणं महत्वाचं आहे. तुम्ही आन्सर अटेम्प्ट करणं मध्ये चुकलं तरी चालेल, पण तुम्ही काहीतरी विचार लावलं, काहीतरी लॉजिक लावलं त्यामध्ये. आता ज्यावेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन करेन त्यावेळेस ते काय, ज्यावेळेस सिलिका, सिलिका म्हणजे काय, घट्ट पदार्थ. तो सिलिका 80% असेल, म्हणजे बाहेर येणारा लावा जो असेल तो खूप घट्ट असेल. ते समजा असा तो बाहेर येतो खूप घट्ट असेल. घट्ट असेल म्हणजे काय, तो जास्त लांब पर्यंत नाही पसरणार. ज्यावेळेस सिलिका घट्ट असतो तर इथे इथे ते येईल आणि इथपर्यंत अर्धावरच येऊन थांबेल. तो जास्त खाली नाही येणार. पुढच्या वर्षी जेव्हा परत एकदा मागे येईल तो पुन्हा घट्ट परत पदार्थ येणार आणि याच्यावर येऊन थांबणार. परत पुढच्या वर्षी येणार तो घट्ट पदार्थ असतो तो जास्त लांब पण नाही पसरू शकत. बघितलं असेल विस्कॉसिटी सायन्स मध्ये शिकवलं असेल तर. विस्कॉसिटी म्हणजे काय, घट्ट पदार्थ. घट्ट पदार्थ जास्त लांबपर्यंत नाही जाऊ शकत. पाणी जे आहे ते घट्ट नाही, पाणी लिक्विड आहे पूर्ण, ते लांबपर्यंत जाऊ शकतं. विस्कस पदार्थ जसं की तुमचं तेल वगैरे असे जे पदार्थ आहेत. मग विस्कस हा घट्ट पदार्थ असेल तो एकावर एक त्याचा थर साचत जाईल. विस्कस असल्यामुळे, घट्ट असल्यामुळे एकावर एक त्याचा थर साचत जाईल आणि अशी पर्वतांची निर्मिती होते ऍसिडिक लावामुळे. पण ज्यावेळेस बेसिक लावा असतो असा तुमचा समजा बोलक्यान आहे, इथून बोलक्यान बाहेर आला, बेसिक लावा मध्ये सिलिकाचं प्रमाण कमी आहे, म्हणजे त्याचं टेक्स्चर जे आहे ते पाण्यासारखं पण लिक्विड आहे. त्यावेळेस तो असा पसरत जाणार खालपर्यंत, एंड पर्यंत पसरत जाणार. एका वर्षी आला तर पसरला, परत दुसऱ्या वर्षी आला तर तो परत पसरत जाणार, परत नेक्स्ट इयर आला तर तो परत पसरत जाणार. असं परत पठारांची निर्मिती होते. पठारांची निर्मिती होते बेसिक लावामध्ये. का? कारण त्याच्यामध्ये सिलिकाचं प्रमाण कमी असतं, त्याच्यामुळे त्याला थोडासा पाण्यासारखं टेक्स्चर असतं, त्याच्यामुळे ते फ्लो करायला, पसरायला सोपं जातं आणि ते पसरत पसरत पठारांची निर्मिती होते. त्यावेळेस सिलिकाचं प्रमाण जास्त असतं, घट्ट असतो पदार्थ, त्यावेळेस त्यांची पसरण्याची क्षमता कमी होते. एकावर एक साचत जातो, तो थंड होतो, एक वर्षी आला थंड झाला, परत दुसऱ्या वर्षी आला थंड झाला, एकावर एक साचत साचत पर्वतांची निर्मिती होते. त्याच्यामध्ये पठारांची निर्मिती होते. कन्सेप्ट क्लिअर आहे का सगळ्यांना? त्यांनी क्वेश्चन आन्सर देण्याचा प्रयत्न केला. कलर, आता बेसिक लावा जो आहे, बेसिक लावाचं एक्झाम्पल काय आपलं महाराष्ट्राचं पठार आहे किंवा डेक्कन प्लेटू, दख्खनचा पठार. मग बेसिक लावा जो असतो ना, दख्खनच्या पठारामध्ये कोणती फुलं जास्त प्रमाणात आढळते? तुमच्या गावाला शेती वगैरे असेल, कोणत्या प्रकारची फुलं जास्त आढळते? काळी मृदा, त्याला वेगवेगळी
असतो ना तो ब्लॅक कलरचा असतो. बेसिक लावा जो आहे तो ब्लॅक कलरचा असतो. ऍसिडिक लावा येलो कलरचा असतो. पिवळा असा रंगाचा असतो ऍसिडिक लावा. बेसिक लावा जो ब्लॅक कलरचा आहे. म्हणून आपल्या दर्पणाचा पठार आपली जी जमीन आहे ती काळी आहे. का काळी जमीन आहे? बेसिक लावामुळे आपल्या जमिनीचा रंग काळा आहे. बेसिक लावामुळे बेसिक कारण ज्यावेळेस सिलिकाचं प्रमाण कमी होतं बेसिक लावामध्ये ब्लॅक कलरचा असतो म्हणून आपला जमिनीचा रंग पण काळा आहे. मेल्टिंग पॉइंट म्हणजे ज्या पॉइंटला ऍसिड मेल्ट होतं किंवा तो बेस मेल्ट होतो मेल्टिंग पॉइंट ऍसिडिक लावाचा जास्त असतो. हा हाय असतो. बेसिक लावाचा मेल्टिंग पॉइंट लो असतो. का लो असतो? कारण तो ऑलरेडी विस्कस आहे, लिक्विड आहे. यावेळेस ऍसिडिक जो घट्ट असेल ऍसिडला मेल्टिंग पॉइंट हाय का असतो? कारण तो घट्ट असेल त्याचा आधी पाण्यासारखं टेक्स्चर मध्ये रूपांतर होईल आणि मग ते उकळायला सुरू होईल. म्हणजे ज्या पॉइंटला मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय? ज्या पॉइंटला तो वितळतो तो ऑलरेडी विस्कस किंवा घट्ट असेल त्याच्यामुळे वितळायला टाइम लागेल. बेसिक लावा ऑलरेडी पाण्यासारखं टेक्स्चर त्याच्यामुळे त्याचं वितळायला जास्त टाइम लागणार नाही. त्याच्यामुळे याचा मेल्टिंग पॉइंट कमी असतो. ऍसिडिकचा मेल्टिंग पॉइंट जास्त असतो. हे लिहून घ्या. सोर्सेस कोणते कोणते आणि ते लावा ऍसिडिक आणि बेसिक करून घ्या. ओके, आता आपण याच्याशी रिलेटेड एक टॉपिक आणि तो म्हणजे खडकांचे प्रकार तो बघूया. याच्याशी संबंधित तुला कसं लक्षात येईल तुमच्या खडकांचे प्रकार किंवा टाइप्स ऑफ रॉक्स. खडकांचे प्रकार नेक्स्ट टॉपिक आहे ना फक्त आत्ताचे जे शिकवतात संबंधित आहे. नेक्स्ट टॉपिक आहे खडकांचे प्रकार. सोपे आहेत ते बघूया कोणते कोणते आहेत. तीन प्रकारचे टाइप्स ऑफ रॉक्स जे असतात ते तीन प्रकारचे असतात. एक असतात इग्नियस. इग्नियस मराठीमध्ये त्याला म्हणतात अग्निजन्य. अग्निजन्य किंवा इग्नियस. दुसरं असतं सेडिमेंटरी. सेडिमेंटरी किंवा गाळाचे. गाळापासून जे तयार होतात नद्यांनी आलेल्या गाळापासून जे तयार होतात त्यावर गाळाचे खडक किंवा सेडिमेंटरी रॉक्स. आणि एक असतं मेटामॉर्फिक किंवा रूपांतरित खडक किंवा मेटामॉर्फिक रॉक्स असे तीन प्रकारचे
मग जेवढे पण खडक आहेत अस्तित्वात जगामध्ये ते सगळे ह्या 3 प्रकारमध्ये डिवाइड केले जातात. म्हणजे इग्नियस रॉक्स किंवा अग्निजन्य खडक जे असतात ते कशापासून बनतात? ज्वालामुखीपासून. ज्वालामुखीपासून व्होल्कॅनो जो असतो त्याच्यातून लावा वगैरे बाहेर पडतो त्याच्यापासून जे खडक तयार होतात, व्होल्कॅनो थंड झाल्यावर जे खडक त्याच्यापासून तयार होतात त्याला बोलतात ज्वालामुखी खडक. इग्नियस रॉक्स असं म्हणतात. सेडिमेंटरी जे असतात ते नद्यांच्या काळापासून तयार होतात. नद्यांच्या काळापासून मॅक्सिमम करून नद्यांच्या काळापासून तयार होतात. पण त्याचा अदर जे सोर्सेस आहेत म्हणजे तुमचा पाऊस, पाणी, वारा, एक्सटर्नल जे फोर्सेस असतात त्याच्यापासून तयार होणारे दगड म्हणजे सेडिमेंटरी रॉक्स. आणि लास्ट असतं मेटामॉर्फिक रॉक. मेटामॉर्फिक रॉक म्हणजे काय? हा पहिल्या दोघांचं मिक्सचर तिसऱ्यामध्ये असतं. पहिला आहे इग्नियस आणि सेडिमेंटरी रॉक हे जे 2 रॉक्स आहेत त्यांचं मिक्सचर म्हणजेच मेटामॉर्फिक रॉक. म्हणजेच काय? इग्नियस रॉक्स आणि सेडिमेंटरी अग्निजन्य आणि गाळाचे खडक त्यांच्यावर टेम्परेचर, प्रेशर, तापमान आणि टेम्परेचर आणि प्रेशर त्याचा परिणाम म्हणजे काय? इग्नियस रॉक वर जे टेम्परेचर आणि प्रेशरचा परिणाम झाला त्याच्यापासून मेटामॉर्फिक रॉक तयार झाला. सेडिमेंटरी रॉक किंवा गाळाच्या दगडांवर जर टेम्परेचर आणि प्रेशर, तापमान आणि दाबाचा जर परिणाम झाला तर त्याच्यापासून मेटामॉर्फिक रॉक रूपांतरित खडक तयार होणार. ओके. इग्नियस रॉक जे असतात ते 2 प्रकारे तयार होतात. एक असतं भूपृष्ठाखाली आणि एक असतं भूपृष्ठावर. आणि ज्वालामुखी आपण बघितलं जमिनीच्या खाली पण असतो त्याला मॅग्मा बोलतात, वरती असतो त्याला लावा असं बोलतात. मग काही खडक असतात की ते भूपृष्ठाखालीच तयार होतात. ज्या वेळेस मॅग्मा म्हणजे तो जो सोर्स आहे तो जमिनीवर म्हणजे बाहेर आलाच नाही, भूपृष्ठावर आलाच नाही, खालच्या खालीच कुठेतरी थंड होतो आणि शांत होतो. त्याला ते दगड ज्यावेळेस ते दगड तयार होतात ते भूपृष्ठाखाली आणि भूपृष्ठावर म्हणजे जे ऍक्च्युअल आपल्याला दिसतात लावा बाहेर येऊन जे पडतात ते. मग भूपृष्ठाखाली जो खडक तयार होतो त्याचं एक्झाम्पल म्हणजे ग्रेनाइट. ग्रेनाइटचा जो खडक असतो तो भूपृष्ठाखाली तयार होतो. आणि बेसॉल्टचा जो खडक असतो तो भूपृष्ठावर तयार होतो. ग्रेनाइट भूपृष्ठाखाली, बेसॉल्ट भूपृष्ठावर तयार होतो. मग पृथ्वीमध्ये जे ज्वालामुखी खडक असतात किंवा अग्निजन्य रॉक्स आहेत त्याचं प्रमाण 85% पेक्षा जास्त आहे. म्हणजे जेवढे कुठले दगड किंवा रॉक्स खडक अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण इग्नियस रॉक्स आहे. अग्निजन्य खडकांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर सेडिमेंटरी गाळाचे दगड येणार आणि त्याच्यानंतर मेटामॉर्फिक रॉक्स येणार. म्हणजे जर तुम्ही व्हॉल्यूम वाईज किंवा एरिया वाईज जर बघितलं सगळ्यात जास्त एरिया इग्नियस खडकांनीच कव्हर झालेला आहे. त्याच्यानंतर सेडिमेंटरी अँड देन मेटामॉर्फिक. आता ह्या खडकांमध्ये ह्युमसचं प्रमाण कमी असतं. ह्युमस म्हणजे वनस्पती प्राण्यांचे जे अवशेष असतात त्यांचं प्रमाण कमी असतं. का? कारण त्याचा सोर्सच ज्वालामुखी आहे. सोर्सच जर तुमचा आग असेल तर त्याच्यामध्ये प्राणी वनस्पती काय टिकणार ना, येणारच नाही. त्याच्यामुळे ह्युमस
प्रमाण ऑलमोस्ट नेग्लिजिबल किंवा फार 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 कमी असतं ज्वालामुखीच्या दगडांमध्ये, इग्नियस रॉक्स अग्निजन्य खडकांमध्ये ह्युमसचं प्रमाण फार कमी असतं. कशाचं प्रमाण जास्त असेल? खनिजे जे असतात, खनिजांचं प्रमाण जास्त असतं. खनिजांचं प्रमाण जास्त असतं. ह्युमसचं प्रमाण कमी असतं. खनिजांचं प्रमाण जास्त असतं. अग्निजन्य खडक जे असतात ते हार्ड असतात. हार्ड म्हणजे कठीण खडक असतो. अग्निजन्य जो खडक असतो तो हार्ड रॉक किंवा कठीण खडक असतो. जर तुम्ही गाळाचे दगड सेडिमेंटरी रॉक जर बघितलं तर एरिया वाईज मोर दॅन 80% फर्स्ट नंबरला, सेकंड नंबरला आणि थर्ड नंबरला एरिया वाईज. ह्युमसचं प्रमाण जर बघितलं अग्निजन्य खडकामध्ये किंवा इग्नियस रॉक्स मध्ये कमी असतं ह्युमसचं प्रमाण, सेडिमेंटरी रॉक मध्ये जास्त असतं. ह्युमस म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांचं अवशेष जास्त का असतं? कारण हे एकतर जमिनीच्या वरचे सगळेच आणि नद्यांच्या काळापासून म्हणजे काय, नद्यांच्या काळामध्ये मग नद्यांच्या आजूबाजूला झाडं असतात, छोटे छोटे प्राणी सूक्ष्मजीव असतात किंवा छोटे पाण्यात राहणारे प्राणी असतात. सेम इथे पाऊस पाणी जे पाण्यापासून तयार होणारी खडकं आहेत त्याच्यामुळे ह्युमसचं प्रमाण, कारण जिथे पाणी आलं म्हणजे वनस्पती आणि प्राणी आले. ज्वालामुखी असेल तर वनस्पती सजीव सृष्टी राहणारच नाही. ज्या ठिकाणी आग असेल त्या ठिकाणी टेम्परेचर ज्या ठिकाणी जास्त आहे, आग म्हणजे काय जास्त तापमान, तिथे सजीव सृष्टी राहणारच नाही. त्याच्यामुळे ह्युमसचं प्रमाण या दगडांमध्ये कमी असतं. पण ज्या ठिकाणी पाऊस किंवा पाणी येतं तिथे सजीव सृष्टी निर्माण होते. म्हणून या दगडांमध्ये सेडिमेंटरी रॉक्स मध्ये ह्युमस ह्युमस म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष. ह्युमस म्हणजे काय? वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष त्याचं प्रमाण जास्त असतं. ते लिहून घ्या सर्वांनी. खनिजांचं प्रमाण सेडिमेंटरी रॉक्स मध्ये खनिजांचं प्रमाण कमी असतं. आता इग्नियस रॉक्स आपण बघितले हार्ड असतात किंवा कठीण खडक असतो. सेडिमेंटरी रॉक जो असतो तो मृदू खडक असतो. सॉफ्ट रॉक किंवा मृदू खडक असतो. सेडिमेंटरी रॉक जो असतो तो. त्याचे एक्झाम्पल्स आपण बघूया कोणते कोणते आहेत. सँडस्टोन, सँडस्टोन, त्याच्यानंतर लाईमस्टोन. लाईमस्टोन म्हणजे चुनखडी, चुनखडीचा दगड असतो लाईमस्टोन. चुनखडीचे दगड पाण्यामुळे निर्माण होतात. त्याच्यानंतर कोल, कोल म्हणजे कोळसा. हे माहिती आहे ना कोल कशामुळे होतं? कोल मध्ये लोक कन्फ्युज होतात. लोकांना कोल हा इग्नियस रॉकचा प्रकार आहे कारण कोळसा आपण आगीसाठी वापरतो कोळसा, पण तसं नाहीये. कोल जो आहे ना तो वनस्पतीच्या अवशेषांपासून निर्माण होतो. कोल जो असतो तो वनस्पतींचे अवशेष जे खूप वर्षांपूर्वी जमिनीमध्ये काढण्यात गेलेले आहेत त्या वनस्पतींच्या अवशेषांमुळे कोल किंवा कोळसा हा प्रश्न विचारला होता मांडवाला. कोल किंवा कोळसा हा कोणत्या प्रकारचा खडक आहे? मग ते 3 ऑप्शन दिले होते. इग्नियस सेडिमेंटरी लोक बऱ्यापैकी हे कन्फ्युज होतात. त्यांना असं वाटतं कोल आपण फायर किंवा आगीच्या कामासाठी वापरतो म्हणजे इग्नियस असावा, पण तो असा नाहीये. कोल तयार कशामुळे होतो? वनस्पतींचे अवशेष जे खूप वर्षांपूर्वी काढले गेलेले आहेत त्याच्यामुळे कोळसा तयार होतो.
जिप्सम एक एक्झाम्पल आहे. जिप्सम तुमच्या प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये वापरलं जातं ते जिप्सम. सँडस्टोनचा वापर कशामध्ये करतात? ज्यावेळेस जे जुने लोक महाल वगैरे बांधायचे, रेड फोर्ट, लाल किल्ला किंवा असे दुसरे कोणते पण महाल असतील ते बांधण्यासाठी सेडिमेंट किंवा गाळाचे दगड वापरायचे. का? कारण एक पहिली गोष्ट म्हणजे मृदू खडक आहे. मृदू खडक असल्यामुळे त्यांना नक्षीकाम करणं सोपं पडतं त्याच्यावर. नक्षीकाम करणं सोपं. आता इग्नियस रॉक जे आहे, अग्निजन्य खडक तो कठीण खडक आहे. त्यांना तोडणं, बारीक बारीक नक्षीकाम करणं अवघड पडतं. पण हा मृदू खडक असल्यामुळे तो लगेच तुटतो, ठिसूळ असतो, लगेच तुटतो. त्याच्यामुळे मृदू खडकांवर नक्षीकाम करणं सोपं जातं. तुमचं लाल किल्ला वगैरे हे जे आहे, लाल किल्ला रेड स्टोन पासून, रेड सँडस्टोन, लाल कलरचा सँडस्टोन जो आहे त्याच्यापासून तुमचा लाल किल्ला बनवतो. लक्षात ठेवा. आणि लास्ट आहे मेटामॉर्फिक किंवा रूपांतरित खडक. ज्यावेळेस इग्नियस रॉक किंवा अग्निजन्य खडकांवर टेम्परेचर आणि प्रेशरचा परिणाम होतो किंवा सेडिमेंट किंवा गाळाचे जे दगड असतात त्याच्यावर टेम्परेचर आणि प्रेशर याचा परिणाम होतो, त्याला बोलतात मेटामॉर्फिक रॉक्स किंवा रूपांतरित खडक असे म्हणतात. रूपांतरित खडकांमध्ये ह्युमस नसते, फार कमी प्रमाण असतं. रूपांतरित खडकांमध्ये ह्युमसचं प्रमाण फार कमी असतं. खनिजे त्याचं प्रमाण जास्त असतं. खनिजांचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यानंतर त्याचं टेक्स्चर कसं आहे किंवा हा हार्ड आहे, इग्नियस खडक हार्ड आहे, सेडिमेंटरी आपण हार्ड असतो, कठीण मेटामॉर्फिक रॉक. त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स बघूया आपण. मेटामॉर्फिक रॉक्सचे एक्झाम्पल्स उदाहरणं विचारली जातात बऱ्यापैकी. कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत ते बघूया आपण. कशापासून काय करायचं? ग्रेनाइट. ग्रेनाइट पासून नीस याचा उच्चार स्पेलिंग GNEISS, पण त्याचा उच्चार नीस असा करतात. मग ग्रेनाइट पासून नीस तयार होतो. त्याच्यानंतर बेसॉल्ट. बेसॉल्ट पासून शिस्ट, SCHIST, शिस्ट. ग्रेनाइट पासून नीस तयार होतो. बेसॉल्ट या खडकापासून शिस्ट तयार होते. त्याच्यानंतर लाइमस्टोन पासून मार्बल तयार होतो. मार्बल म्हणजे तुमचं संगमरवर. मार्बल कशापासून तयार होतो? लाइमस्टोन पासून. चुनखडीपासून संगमरवर तयार होतो. त्याच्यानंतर सँडस्टोन
पासून क्वार्ट्ज जे असतात ते घड्याळांमध्ये वापरले जातात. क्वार्ट्ज म्हणजे असं माती किंवा रेतीसारखा प्रकार आहे. बारीक रेतीसारखं असतं. ते कशापासून तयार होतो? सँडस्टोन पासून तयार होतो. त्याच्यानंतर शेल पासून स्लेट तयार होतो. तुमच्या पाठीचा जो दगड, पाठी लहानपणी आपण वापरायचो ना, स्लेट, पाठीचा जो दगड असतो तो शेल पासून तयार होतो. शेल, SEHALE, शेल. SEHALE, शेल पासून स्लेट म्हणजे तुमची पाटी जी आहे ती तयार होते. त्याच्यानंतर आहे कोल म्हणजे कोळसा. कोल पासून डायमंड किंवा ग्रॅफाइट तयार होतो. कोळशापासून डायमंड किंवा ग्रॅफाइट तयार होते. हे झाले तुमचं मेटामॉर्फिक रॉक्स किंवा रूपांतरित खडक. याच्यावर क्वेश्चन बऱ्यापैकी खूप वेळा विचारले गेले. कोणत्या खडकापासून काय तयार होते ते. कोल किंवा कोळशापासून डायमंड किंवा ग्रॅफाइट तयार होतो. त्याच्यानंतर ग्रेनाइट पासून नीस तयार होतं. बेसॉल्ट पासून शिस्ट SEIS तयार होतं. सँडस्टोन पासून क्वार्ट्ज आणि शेल पासून स्लेट म्हणजे काळी पाटी तो शेल पासून तयार होतो. खडकांचे प्रकार. कोयत्यांशी संबंधित असल्यामुळे पहिल्या प्रकारे पूर्णपणे कोयत्यांशी संबंधित तीन प्रकार असतात खडकांचे: इग्नियस, सेडिमेंटरी आणि मेटामॉर्फिक. इग्नियस रॉक म्हणजे ज्वालामुखीचे खडक. ते ज्वालामुखीपासून तयार होतात. दोन प्रकार आहेत, खाली आणि वर. म्हणजे खाली जे आहेत त्यांना म्हणजे ग्रेनाइट, वर म्हणजे बेसॉल्ट. सर्वांमध्ये जेवढं पण खडकं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त एकदा म्हणजे 85% ज्वालामुखीच्या खडकांचा. भूमस्थ प्रमाण कमी, खनिजे जास्त, हार्ड आणि कठीण रॉक असते. त्याच्यानंतर आहे सेडिमेंटरी किंवा नद्यांच्या गाळापासून जे खडक तयार होतात त्याला बोलतात सेडिमेंटरी रॉक. कशापासून तयार होतात? पाऊस, पाणी, वारा, एक्झाम्पल काय? सँडस्टोन, कोल वनस्पतींपासून भूमस्थ प्रमाण जास्त, सॉफ्ट एक्झाम्पल रेड फूड. पहिल्या दोन खडकांपासून तो पण हार्ड किंवा कठीण लिहून झालंय का सर्वांचं?
येऊन झालेला आहे का? वारा आपण उद्याच घेऊ कारण वारा दुसरा छोटा टॉपिक असतो सांगते प्लेट्सचा जो टॉपिक आहे कोणता कोणता प्लेट्स असतात किंवा सांगते काय काय आहे. एक आयोगाने एकदा प्रश्न विचारला होता की ह्युमन रॉक म्हणजे काय? त्या बुकमध्ये नाही दिलंय बट ह्युमन रॉक सर्च केलं होतं ह्युमन रॉकलाच मॅजिक रॉक असं पण म्हणतात मॅजिक रॉक त्यावेळेस इंग्लिशमध्ये होतं म्हणून त्यांनी विचारला होता प्रश्न मॅजिक रॉक म्हणजेच काही एक तो इग्नियस रॉकचा प्रकार आहे असा खडक असतो आणि त्याच्यावरचे होल्स असतात किंवा पोर्स किंवा असे छिद्र असतात युजली काय असतात की दगड जर तुम्ही पाण्यात टाकलं तर तो खाली जाणार पाण्यात दगड कधी तरंगत नाही पाण्याच्या खाली असतो पण ह्युमिस रॉक मध्ये काय असतं की तो पोरस का असतो कारण तो ज्वालामुखी पासून तयार झाला म्हणजे ज्वालामुखीमध्ये ज्यावेळेस हवा वगैरे असते मध्ये किंवा पाणी असतं आणि त्यावेळेस तिथलंच ते सुकून जातं त्यावेळेस ते हवा आणि पाण्याच्या मध्ये बंद राहिलेली असते तिथे असे खड्डे तयार होतात हवा आणि पाणी जिथं दगडामध्ये किंवा ज्या वोल्कॅनो सोबत आलेली असते ते थंड झाल्यावर तिकडेच होल्स तयार होतात हवा आणि पाण्याच्या ऐवजी म्हणजे होल्स तयार झाल्यामुळे काय होतं की त्याचं हे कमी होतं त्याचं व्हॉल्यूम जे असतं किंवा त्याचं वजन कमी होतं वजन मध्ये इतकं कमी होतं की तो म्हणजे फारच हलका असतो आणि तो खूप हलका असल्यामुळे तो पाण्यावर तरंगतो दगड पाण्यावर तरंगत नाही हा दगड असतो तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघू शकता किंवा गुगल सर्च करू शकता मग हे प्युबिस रॉक्स म्हणजे असे दगड की ते पाण्यावर तरंगतात त्याला मॅजिक रॉक असं बोलतात दगड तरंगत नाही पण हा रॉक पाण्यात तरंगतो का कारण तो खूप हलका असतो वजन खूप कमी असतं का कारण त्याच्यामध्ये ते पोकळ असतो तो पूर्ण पोरस असतो पोकळ असतो आहे त्यातून प्युमिस रॉक त्यानंतर काही प्लेट्स बघूया प्लेट्स म्हणजे काय जे खंड आहेत आशिया आफ्रिका पॅसिफिक महासागराची प्लेट आहे एक्सेट्रा त्या प्लेट्सला काही सायंटिफिक नाव आहे त्या कोणत्या कोणत्या प्लेट्सला काय काय नाव आहे ते फक्त लक्षात ठेवा पहिला आहे कोकोज प्लेट देन आहे नास्का प्लेट देन आहे कॅरिबियन कॅरिबियन पायरेट्स ऑफ कॅरिबियन समुद्र आहे नॉर्थ अमेरिकेची कॅरिबियन प्लेट त्याच्यानंतर अरेबियन प्लेट एक आहे अरेबियन प्लेट कोकोस प्लेट कुठे आहे
नॉर्थ अमेरिका आणि पॅसिफिक समुद्राच्या मध्ये. नॉर्थ अमेरिका आपण बघितलं असं नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका आणि इथे आहे तुमचं पॅसिफिक समुद्र. मग नॉर्थ अमेरिका आणि पॅसिफिक समुद्राच्या मध्ये जी प्लेट आहे त्याला बोलतात कोकोस प्लेट. त्यानंतर साऊथ अमेरिका आणि पॅसिफिक समुद्राच्या मध्ये जी प्लेट आहे त्याला बोलतात नाझका प्लेट. साऊथ अमेरिका आणि पॅसिफिकच्या मध्ये जी प्लेट आहे त्याला बोलतात नाझका प्लेट. कॅरिबियन प्लेट आहे ती इथे. हा जो एरिया आहे ना नॉर्थ अमेरिकेचा जो खाली आलेला एरिया असतो असा त्याला सेंट्रल अमेरिका असं म्हणतात. सेंट्रल अमेरिका आणि इथे कोणता समुद्र आहे? अटलांटिक समुद्र. सेंट्रल अमेरिका आणि अटलांटिकच्या मध्ये जी प्लेट आहे त्याला कॅरिबियन प्लेट. सेंट्रल अमेरिका अँड अटलांटिक ओशन च्या मध्ये जी प्लेट आहे त्याला बोलतात कॅरिबियन प्लेट. त्यानंतर अरेबियन प्लेट कुठे आहे? आहे तुमचा आफ्रिका आणि एशिया. मग एशियामध्ये पण दोन प्लेट्स असतात. एक असतं एशियन प्लेट आणि एक असतं इंडियन किंवा इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट. म्हणजे तुमचा हा तुमचा भारत किंवा हिंदी महासागर हा जो एरिया आहे भारत आणि भारताचा खालचा जो एरिया आहे इंडियन ओशियन, अरेबियन ओशियन, अरबी समुद्र हा जो एरिया आहे त्याला बोलतात इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट फक्त इंडियन प्लेट. मग इंडिया किंवा इंडियन प्लेट आणि ऑस्ट्रेलियन प्लेट सॉरी आफ्रिकन प्लेट. इंडियन प्लेट इथे आहे, आफ्रिकन प्लेट इथे आहे, त्याला बोलतात अरेबियन प्लेट. कशाच्या मध्ये आहे? आफ्रिका आणि इंडियन प्लेट. इंडियन प्लेट आणि अरेबियन प्लेट. आणि एक आहे फुजी. फुजी आहे नॉर्थ ईस्ट ऑस्ट्रेलिया. नॉर्थ ईस्ट ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया म्हणजे ऑस्ट्रेलियाचा जो नॉर्थ उत्तर पूर्व जो भाग आहे नॉर्थ ईस्ट ऑस्ट्रेलिया तिथे आहे फुजी प्लेट. प्लेट्स आहेत त्या लिहून घ्या, लक्षात ठेवा. कोणाला काही डाऊट आहे का? काही क्वेश्चन आहे का कोणाला? इथपर्यंत कळालंय का? उद्याच्या लेक्चर मध्ये आपण वाऱ्यांना सुरू करूया. लिहून घ्या सर्वांनी किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. क्वेश्चन आहे कोणाला? तर आपण इथे स्टॉप करूया लेक्चर. ओके, सो आपण स्टॉप करूया लेक्चर. लिहून घ्या. Yes, ma'am. Thank you, ma'am. Okay, yes. Thank you.